कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं वाटप करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे आदेश। शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांसमोर घोषणाबाजी। कर्जमाफी करावी, अतिवृष्टी नुकसान अनुदान दुप्पट करावं, सरनाईकांचा ताफा अडवत मागणी। धुळ्यात शिंदेखेडामध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। ज्ञानेश्वर गिरासे शेतकऱ्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने शेतकरी नाराज। शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन। पुण्याच्या धानोरीत मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीसमोर लोटांगण आंदोलन। कळस धानोरी लोहगावमधील प्रश्नाकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। जळगावच्या यावल बाजार समितीत मक्याचे भाव घसरले। अचानक दर कमी केल्याने शेतकरी संतप्त। बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी शेतकऱ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या आणि यानंतर व्यापाऱ्यांना योग्य भाव आणि बोली लावण्याच्या सूचना दिल्या। अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल। 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर केज पोलीस स्थानकात गुन्हे दाखल। साठवण तलावासह शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला होता। बीडच्या केजमध्ये साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण। 12 दिवसांपासून तरुणींचं उपोषण सुरू। या मागणीसाठी काल केजमध्ये दिवसभर रास्ता रोको। कोरडेवाडीमध्ये 12 दिवसांपासून राजश्री राठोड या तरुणीचं उपोषण सुरू। नाशिकच्या मालेगावात पोषण आहार कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक। 1000 रुपये मानधन वाढ आणि 2000 रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। लँड जिहाद विरोधात नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर ठिय्या। नांदूर मधमेश्वरमध्ये 55 गुंठे जमीन खोटी कागदपत्र देत नोंद केल्याचा आरोप। जागेची नोंद रद्द करण्याची मागणी। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाची कारवाई। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धडक मोहीम सुरू। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता होणार 6 पदरी। MMRDA प्रशासनाकडून ही ठाम भूमिका। स्थानिकांचा विरोधही झुगारला। जळगावच्या 40 गावात आंबेडकरवादी संघटनांकडून निषेध मोर्चा। सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध। धुळ्याच्या वडजाई सौंदणेत रस्त्याचं काम मागील 15 वर्षांपासून रखडलेलं आहे। संतप्त ग्रामस्थांनी आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधी, सरपंच, अधिकाऱ्यांचे आभार मानत रास्ता रोको आंदोलन केलं। महिनाभरात दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस। पुढील 2 दिवस कोकणात पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। रत्नागिरी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 103 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। लांजा आणि राजापूर तालुका वगळता 1148 शेतकऱ्यांचं 13,299 रुपयांचं नुकसान। कृषी विभागाच्या अहवालातून माहिती समोर। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे 7,21,000 हेक्टरचं नुकसान। 8,57,000 शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला। जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे 645 कोटी रुपयांच्या निधीची मागणी। रत्नागिरीमध्ये पावसाच्या उसंतीनंतर शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त। लांबलेल्या पावसामुळे भात उत्पादन घटण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीसह हवामान बदलामुळे सोयाबीन उत्पादकाला फटका। एका एकरातून अवघे 2 ते 4 उत्पादन मिळत असल्याने शेतकरी संकटात। बीडच्या परळीत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत। सोयाबीनला प्रति क्विंटल 3,900 ते 4,100 रुपये भाव। सरकारने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यातील खेडा कापूस केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। शासनाकडून अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर संकट। व्यापाऱ्याकडून कपाशीला 6,000चा भाव। मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पुण्यातील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाकडून मदत। शालेय साहित्याचं प्राचार्य संगीता जगताप यांच्याकडून वाटप। वर्ध्यातील 1,800 पोलीस अधिकारी कर्मचारी 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीला पोलिसांचा हात। धुळ्यात भरधाव डंपरची बस स्टँडला धडक। बस स्थानकात उभ्या असणाऱ्या 2 जणांचा मृत्यू। घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक। डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ट्रकची दुचाकीला धडक। अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। विटांनी भरलेला ट्रक दुचाकीला आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू। नाशिकच्या मालेगाव शहरात वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। एकाच दिवसात 94 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चौथ्या दिवशीही प्रचंड वाहतूक कोंडी। 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पालकमंत्री गणेश नाईक यांना वाहतूक कोंडीचा फटका।
मानखुर्द शिवाजीनगर परिसरात हाणामारी, आमदार अबू आझमींच्या दौऱ्यादरम्यान वार आणि हाणामारी, पोलिसांकडून गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू. पुणे जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगवरून उडी मारून एका पक्षकाराची आत्महत्या. न्याय मिळत नसल्याने पक्षकारांनी कोर्टाच्या बिल्डिंगवरून उडी मारली. पक्षकारांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू. कोल्हापुरात दारूला पैसे देत नाही म्हणून आईची हत्या. वरवंटा डोक्यात घालून मुलानेच केली आईची हत्या. कोल्हापूरच्या साळुंखे पार्क परिसरातील घटना. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 2 मोटरसायकल, सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त, तर गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यांकडून हस्तगत. जेवणाच्या ताटात शॅम्पूचे पाणी टाकल्याच्या कारणावरून परप्रांतीय मजुराची हत्या. नाशिकच्या सिन्नरमधील नांदोर शिंगोटे जवळील घटना. आरोपी अजय गाडेकरला पोलिसांकडून अटक. डॉक्टर सुनील पाटलांच्या पुण्यातील घरावर आयटीकडून छापेमारी. सुनील पाटलांचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याची माहिती. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अँटी करप्शन ब्युरो आपल्या दारी उपक्रम सुरू. अधिकाऱ्यांकडून अँटी करप्शन कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती. सरकारी कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन. डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील डॉक्टर अडकला. सायबर गुन्हेगारांनी 7,17,25,000 रुपये लाटल्याचा प्रकार. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालय आणि ईडी यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवल्याचा प्रकार. संभाजीनगरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाने व्यापाऱ्याची 73 लाखांची फसवणूक. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बीड कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाडांचं डिमोशन करत बदली. अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहात उपअधीक्षकपदी बदली. बीड कारागृहात कैद्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पडळकरांचे देखील पेट्रोस गायकवाडांवर गंभीर स्वरूपाचे अनेक आरोप. रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी 6 जणांना अटक केल्याची माहिती. एलसीबी आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. गडचिरोलीत भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भूपतीवर 6 कोटींचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांकडून संविधान त्यांना भेट देण्यात आलंय. छगन भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची भुजबळ फार्ममध्ये गर्दी. ढोल ताशा फटाक्यांच्या आतिषबाजीचं मध्ये छगन भुजबळ यांचं स्वागत. बार्बाडोसमधील 68व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये नांदेडचे खासदार डॉक्टर अजित गोपछडेंनी ओम बिर्लांच्या नेतृत्वात भारताचं प्रतिनिधित्व केलं. जागतिक आरोग्य, पर्यावरण, दहशतवाद यासारख्या विषयांमधील चर्चेत गोपछडेंनी सहभाग घेतला. अहिल्यानगरात आकाशकंदिलात आमदार संग्राम जगताप यांचा फोटो. दिवाळीनिमित्त दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. कंदिलात जगतापांचा फोटो शहरात चर्चेचा विषय. पुण्याच्या भोरमधील रांजे गावाला उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी दिली भेट. विविध योजनांची माहिती घेत ग्रामस्थांच्या कार्यप्रणालीचं अधिकाऱ्यांकडून कौतुक. सिंहस्थ कुंभमेळा तयारीची उज्जैनच्या पथकाकडून पाहणी होणार. पाहणीसाठी अधिकाऱ्यांचं पथक गुरुवारी दाखल होईल. पथकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचा समावेश. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत झाल्यानं नागरिक आणि प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त. जळगावच्या 40गाव नगर परिषदेत हरकतींचा पाऊस. मतदार याद्यांमध्ये गोंधळ. 3000 नागरिकांनी आक्षेप नोंदवला. नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा लेडी पॉवर गरजण्याची शक्यता. आरक्षणाच्या अनुकूलतेमुळे महिला राजकीय रिंगणात उतरायला सज्ज. जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडतील. नंतर राजकारणात नव्या उत्सुकतेची लाट. कोल्हापुरात महाज्योती अंतर्गत पीएचडी करणाऱ्या 900हून अधिक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित. वारंवार आंदोलन, मोर्चे करूनही फेलोशिप देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. विद्यार्थ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या सोन्या चांदीच्या दरात दुपारपर्यंत कोणताही बदल नाही. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 तर चांदी 1,91,000. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टपाल खात्याकडून 2 महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल. टपाल खात्याकडून रजिस्टर आणि स्पीड पोस्ट या 2 सेवांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय. दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू. यामुळे जगातील 192 देशांमध्ये पार्सल पाठवता येणार. लातूरच्या औसामध्ये अग्निसोहळ्याचं आयोजन. शेकडो भाविक अग्निसोहळ्यादरम्यान विस्तवावरून चालतात. वीरभद्रेश्वर देवस्थानाकडून दरवर्षी अग्निसोहळ्याचं आयोजन केलं जातं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून